सर तुम्ही दिल्ली वचून येयले सो विजिटा बद्दल कितें डिस्कशन जालें? काल मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां म्हज्या पप्पांच्या सोबत म्हणजे मिसेस आनी बाय हांच्या बरोबर हांव मेळ्ळो. खूब दीस म्हाजी इच्छा आशिल्ली की म्हजे पप्पा जनसंघांतल्यान काम करीत आयिल्ले ते भारतीय जनता पार्टीचें कंटिन्युअसली एज अ कार्यकर्ता आनी बींग इन अ सेकंड जनरेशन हांव मुख्यमंत्री पदाचेर पावलो. बट पप्पा डायरेक्टली अशें मोदीजी केन्ना तरी मेळूंक नाशिल्ले आनी ताकाच लागून स्वता हांवें रिक्वेस्ट केल्लें म्हणटा उपरांत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी रोखडीच हय बरोबर पप्पाक घेवन यो मेळपाक म्हणून सांगलें. हांव म्हज्या पुराय फॅमिलीक घेवन मेळपाक गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन ऑलमोस्ट 25 मिनिट्स तांच्यानी त्या फॅमिली बरोबर स्पेंड केली. पप्पा बरोबर उलयले म्हणजे खूब एकदम जवळीकेन एक कार्यकर्त्या खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी कितले रिस्पेक्ट दिता हें तातूंतल्यान कळ्ळें. कारण पप्पान विधानसभेची निवडणुका 1978-19 निवडणुका ज्यो आहा ती तेन्ना लढयल्ली. ताज्या उपरांत तेंच्यांनी भारतीय जनता पार्टीचें कंटिन्युअसली काम करून पप्पा 2005 भारतीय जनता पार्टीची जिल्हा पंचायत सदस्य जाले. ह्यो सगळ्यो यादी तेंच्यांनी याद केली आनी तेन्ना जालें की आपल्याक तेन्ना 400 मतां पडिल्ली. मोदीजीच वेगवेगळ्यो गजाली शेअर केल्यो. गुजरातात तेन्ना पयली म्युन्सिपालिटी आयिल्ली आनी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष केरळांतल्यान डायरेक्टली गुजरात थंयसर आयिल्ले. हो तेंच्यांनी मुवमेंट स्लायटली शेअर केलो. बाय बरोबर वेरियस विशय तेंच्यांनी विचारले म्हणजे जयंती ताची मायंडसेट खंय शिकता हेच्या संदर्भात अशें वेरियस म्हणजे फॅमिली डिस्कशन म्हाका खूब बरें दिसलें की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी इतके खूब लागच्यान म्हज्या फॅमिली कडेन आनी एज अ आपली फॅमिली अशा पद्दतीन संबोधून तेंच्यांनी टायम स्पेंड केलो. हांव खरोखरूच म्हणजे खूब वैयक्तीक रित्या तेंचो खूब धन्यवाद आसा. फॅमिलीच्या डिस्कशनाच्या उपरांत मागीर तेंच्यांनी गोंयांतले पुराय पॉलिटिकल आनी गोंयच्या राजकीय आनी सामाजीक दृश्ट्या कशें धरलां तेजें डिस्कशन्स केलें. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी गोंयांत ऑलमोस्ट सप्टेंबर-ऑक्टोबरान हांवें ताका इन्वायट केला. कारण वेरियस प्रोजेक्ट हाजो फावंडेशन स्टोन आसा. पण त्याच बरोबर द फ्लायओवर्स पर्वरी फ्लायओवर्स ऑलमोस्ट आमचो सप्टेंबर म्हटल्यार पुराय जातलो. कुणबी विलेज सांग्यार आसा वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट तोय कंप्लीट जाता. अशें केंद्र सरकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट हे इनॉग्रेशनूय करपाचें आसा. गोंय सरकाराचे अशे वेगळे प्रोजेक्ट जे इनॉग्रेशन करपाचे आसतले तेजें इनॉग्रेशन आनी फावंडेशन स्टोन ह्याच्या निमित्तान सप्टेंबर किंवा ऑक्टोबर म्हयन्यांतल्या तांची डेट ठरून माननीय प्रधानमंत्रीजी हांगासर येतले. बट तेंच्यांनी ओवरऑल स्टेटीच्या डेव्हलपमेंटाच्या विशयांतले वेगवेगळे विशय थोडे वेरियस मिनिस्ट्री कडेन जे इंटरनल वेगवेगळे इंटर डिपार्टमेंटल इश्यूज हेय तेंच्या कडेन हांवें डिस्कस केला. फॉर एक्झाम्पल द सँड एक्स्ट्रॅक्शनाक येवपी प्रॉब्लेम्स CRZच्या रुल्सा खातीर गोंयांत सँडा खातीर बरोच प्रॉब्लेम येता. ऑल द वे द सँड इज एकदां सँड मलेशियांतल्यान येता. आमच्या हांगासर इतक्या मोठ्या प्रमाणात आसतना सुद्दां ती काडपाक मेळना आनी त्या खातीर तेंचे वेरियस इंटर डिपार्टमेंटल इश्यूज हांव कंटिन्युअसली फॉलोअप करीत आसलो. पूण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या लक्षांत हाडून दिलें की खंय तरी हेजी रिलॅक्सेशनची गरज आसा आनी त्या खातीर तांच्यांनी इंटरव्हीन करून तें रिलॅक्सेशन दिवचें. कारण आमी नॅविगेट रुटा खातीर आमी मुखार डिसेंट करता परत न्हंय आपले सँड व्हरून आमी दर्यान घालता. कारण आमकां ती काडपाक मेळना बिकॉज ऑफ CRZ. गोंय सारकिल्या कोस्टल स्टेट्स तांच्यांनी रिलॅक्सेशन दिवचें. इवन दो म्हणजे त्या खातीर आमी जें म्हणटा पळय न्ही म्हणजे मेक इन इंडिया वोकल लोकल हेच्या खातीर आमकां भायरसून तरी सँड हाडची पडची न्ही किंवा क्रश करून पोल्यूट करून अशा पद्दतीन जावचें न्ही. दुसरो विशय हांवें मुद्दा 100% PM इज टेंटेटिवली हेज एग्रीड. डेट जरी ठरोवंक नासत जाल्यार सप्टेंबर-ऑक्टोबरात केन्ना तरी मदीं एकदां डेट ठरतली आनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे गोंयांत येतले ह्या प्रोजेक्टाचेर. एचएमाक सुद्दां तुमी मेळ्ळे होम मिनिस्टर. होम मिनिस्टरांकूय मेळ्ळो आनी होम मिनिस्टराच्या बरोबर गोंयच्या एकंदर राजकीय परिस्थितीचेरूय चर्चा जाली. गोंयांतल्या वेरियस डेव्हलपमेंटल इश्यूचेर तांच्या बरोबर चर्चा जाली. सो डेफिनेटली तांच्या एडवायजाच्या सकयल म्हणजे गोंयांतले एक वेरियस राजकीय आनी सरकारांतले वेगवेगळे विशय हे सदोतीन आमी फुडें व्हरता. त्या खातीर आमच्या
भारतीय जनता पार्टीचे ऑफिसूय बी जे आहा पळय न्ही ते पुराय जाता म्हणजे तांकां ऑफिशियल इन्विटेशन वयतलें होम मिनिस्टर तिथे केन्ना तरी इनॉग्रेशन करपा खातीर अध्यक्ष आमच्या पार्टीचे ताका ऑफिशियल इनॉग्रेशन जातलें बट ताज्या खातीर तांकांय इन्वायट केलें इन फ्युचर तेय बी केन्ना तरी ह्या तेंपाक गोंयांत येतले बट तांचे एक वेरियस ह्या ओवरऑल गोंयांत चल्लेल्या सद्याची राजकीय स्थिती आनी ओवरऑल डेव्हलपमेंट हाच्या खातीर त्याच बरोबर ते सहकार मंत्री आसा गोंयांतले ज्यो प्रायमरी एग्रीकल्चर कॉपरेटीव सोसायटीज आसा तांकां एक स्ट्रेंथन आनी स्ट्रक्चरायज वेन आमी सहकार मुवमेंट गोंयांत आनी कसो वाडोवपाक शकता हाजेर तेंचे कडेन बरें फ्रुटफूल डिस्कशन जालें तांच्यांनी त्या खातीर पुराय सपोर्ट तेंको जो आसा पळय हो तेंच्यांनी दिवपाचो थारायला त्या खातीर तसो आनीक 2 मिनिस्टरांक मेळ्ळा एक म्हणजे सोनोवालजी हांकां मेळ्ळा आनी त्याच बरोबर आमचे मनसुख मांडवियाजी मेळ्ळा सोनोवाल जेन्ना तांकां आमच्या कॅप्टन ऑफ कोर्टाची बिल्डिंगेचें इनॉग्रेशन आसा आनी टेंटेटिवली ही हॅज एग्रीड ऑन द 8th ऑफ जून ह्या बिल्डिंगेचें इनॉग्रेशन आमी करपाक शकता टेंटेटिवली इनिशियली दे हॅव एग्रीड आनी आमच्या मंत्री बाब सुभाष फळदेसाय यांच्यांनी वॉटरवेज खातीर तेंच्यांनी प्रोजेक्ट जो सेंड केला तो तेंच्यांनी एक्सपडायट करता अशें म्हटलां इन फ्युचर कारण गोंयांत एप्रॉक्सिमेटली तशें पळयलें आसत जाल्यार एक 50,000 लोक हे डेली फेरयेत अपडावन करपी लोक आसात आनी इट इज इन बीग नंबर खरो म्हणजे तांच्या खातीर बरें इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक आमचें सरकार सदोदीत कार्यरत आसा आमी ऑलरेडी एक रोरो फेरी घातली दुसरे कडेन रोरो फेरी घालतले आनी ह्या वॉटरवेज ज्यो आसा पळय त्यो बऱ्या पद्दतीन आमकां केंद्र सरकाराची मदत घेवन त्यो जर आमी बुस्ट करपा खातीर शकले लास्ट आनी फोर्थ वन इज एन मनसुखभाई मांडविया विथ द स्पोर्ट्स मिनिस्टर आनी ESI मिनिस्टर आमकां ESI मेडिकल कॉलेज जी लास्ट टायम तेंच्यांनी एग्री केल्ली ती हांगासर सुरू करता म्हणून ताज्या खातीर आमचे काही MOUs तेंचे कडेन पेंडींग आशिल्ले ते एक्सपडायट करपा खातीर आनी जाता आसत जाल्यार म्हणजे म्हजो प्रयत्न आसा की तेंच्यांनी निदान ती अंदू तरी सुरू करची म्हणून इतकेंच हें करचें अशें थारायलें. तुम्ही पळयतात GNH. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु अमृत जैसा इसका स्वाद ये है पौष्टिकता का प्रसाद कण कण में पंचामृता रग रग में पंचामृता तन मन में पंचामृता देश भर में पंचामृता घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु शुद्ध भी स्वाद भी सेहत भी पंचामृता खाओ हेल्थी जियो.